रोजगार, सेवा आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। राजकीय क्षेत्रामध्ये मराठ्यांना आरक्षण नाही। पुढारी न्यूज वरती आपण जाणून घेणार आहोत आरक्षण नेमकं का आणि कशा पद्धतीने दिलं जाणार आहे। मराठा आरक्षणाच्या मसुद्यामध्ये नेमकं काय आहे, जो मसुदा आज सादर केला जाणार आहे, ज्या मसुद्यावरती आज विधिमंडळाच्या या विशेष अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे, याबद्दल आपण सविस्तर विश्लेषण बघणार आहोत। आणि या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत। पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। एकूणच हे जे विधेयक आहे जे आज पटलावरती ठेवलं जाईल त्यावरती चर्चा केली जाणार आहे। या सगळ्या संदर्भात सर आपल्या सोबत असणार आहेत आणि सर या सगळ्याचं विश्लेषण करतील। हे जे विधेयक आहे ते माझ्या समोर आहे, माझ्या हाती आलेलं आहे। यामधले मुद्दे मी सांगते आणि त्या मुद्द्यानुसार आपण पुढे जाऊ। सर, खरं तर पहिला मुद्दा यामध्ये घेतला गेलाय, हे जे विधेयक आहे जे मांडलं जाणार आहे, आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की हेच विधेयक मांडलं जाणार आहे। या विधेयकावरती चर्चा होणार आहे। मागासवर्ग आयोगाने जे सर्वेक्षण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या अंती त्यांना जे निरीक्षण त्यांनी नोंदवली आहे ती निरीक्षण आपण वाचून दाखवतोय। पहिला मुद्दा आहे, त्यांनी असं यामध्ये म्हटलंय की मराठा समाजाचा उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडत नसलेला वर्ग 84% इतका आहे। अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय आणि हा वर्ग इंदिरा साहनी प्रकरणामध्ये निर्णय दिल्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये पर्याप्त आरक्षण देण्याच्या दृष्टीने विशेष संरक्षण मिळण्यासाठी पात्र आहे, असा मुद्दा त्यांनी नोंदवलेला आहे। सरांकडून याबद्दलचं अधिक विश्लेषण जाणून घेऊयात। सर, एक लक्षात घेतलं पाहिजे आम्ही की या अहवालात जे मुद्दे आहेत ना ते मुद्दे अनेक जे समज आहेत आपले ते गैरसमज कसे आहेत ते स्पष्ट करणारे आहेत। म्हणजे अहवाल तयार करणारे न्यायाधीश शुक्रे आणि त्यांचे सहकारी यांची यासाठी प्रशंसा करावी लागेल, त्यांचं कौतुक करावं लागेल की ज्या पद्धतीने त्यांनी हे संपूर्ण सर्वेक्षण केलेलं आहे। साधं सोपं नव्हतं हे काम, कारण आपल्या महाराष्ट्रात जवळजवळ 35% समाज हा मराठा आहे। 14 कोटीचा महाराष्ट्र, त्यामध्ये 1,58,020,264 कुटुंबांपर्यंत हे सर्व आपले प्रगणक जे होते ते पोहोचले। त्यांनी जे सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षणात बारीक सारीक तपशील गोळा करण्यात आला। कारण कसं आहे की शेवटी जे निकष ठरवलेले आहेत, याआधी गायकवाड समिती आलेली, गायकवाड समितीच्या अहवालानुसार आरक्षण दिलं गेलेलं, मात्र ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं। उच्च न्यायालयाने काय केलं, 16%चं 12 आणि 13%वर आणलं। परंतु सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयानं मात्र ते आरक्षण रद्द केलं। या जो आपल्या हाती आहे अहवाल, ज्यात ते विधेयकाचं सर्व माहिती देण्यात आली, जे मुद्दे सांगण्यात आलेले आहेत, यामिनी त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काल ज्या चुका केल्यात, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या हक्काबद्दल ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांमधून धडा घेत हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे, असं त्यातल्या उल्लेखावरून दिसतं। त्यांनी नोंदवलेलं आहे की त्यावेळी काय राहून गेलं, काय चुकलं, त्याची सर्वाची नोंद घेत हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे। महत्त्वाचे मुद्दे तुम्ही जसं आता म्हणालात की उन्नत आणि प्रगत जो वर्ग मानला जातो समाजातला, त्यात 84% मराठा समाजातील लोक त्या उन्नत आणि प्रगत वर्गात मोडत नाहीत। हे सर्वात महत्त्वाचं वाक्य। मात्र तिथंच अहवाल थांबतोय का, तर नाही। मराठा समाजातील 21.22% हे गरिबी रेषेखाली आहे। म्हणजे आपण BPL शब्द वापरतो सध्या कॉमनली त्यासाठी। एकूण खुल्या प्रवर्गात किती आहेत असे गरिबी रेषेखालील, दारिद्र्य रेषेखालील, तर त्यांची संख्या 18.9 आहे। BPL रेशन कार्ड असलेले जे आहेत त्यातले 21% मराठा आहेत आणि खुल्या प्रवर्गात BPL रेशन कार्ड, BPL म्हणजे काय, बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील खुल्या प्रवर्गात जेवढे आहेत ना त्यापेक्षा जास्त सरासरीनं हे त्यात मराठा समाजातील आहेत, असाही यात उल्लेख आहे। शेतकरी आत्महत्या आपल्या सर्वांच्याच हृदयाला डागण्यात देणारा विषय। अनेकदा आपण बोलून जातो की रोज किमान 8 ते 10 शेतकरी आपल्या आत्महत्या करतात महाराष्ट्रात। पश्चिम विदर्भ, मराठवाडा, इथं ते प्रमाण इतकं जास्त आहे की रोजच तिथून अशी बातमी येते। आणि आपल्या घरातलं, महाराष्ट्र आपलं घर, या घरातलं कुणीतरी आपण गमावतो, त्यामुळे स्वाभाविकच रोजच इथे सुतक असतं। खरं पाहायला गेलं काय सोहळे आणि काय ते ठीक आहे करावे लागतात, दाखवले जातात। या शेतकरी आत्महत्यांमध्ये 94%, लक्षात घ्या आकडा, 94%। म्हणजे मागे एका कार्यक्रमात आपण 90%च्या वर म्हटलेलं पुढारी न्यूजवर, इथं पाहिलं तर धक्का बसतो।
100 शेतकरी आत्महत्या होत असतील तर त्यातल्या 94 शेतकरी हे मराठा समाजातील असतात. ज्याच्यावर आरोप केला जातो यांचे काय, शिक्षण सम्राट यांचे काय, साखर सम्राट, सहकार सम्राट. मात्र हा अहवाल जो आहे, मी त्यासाठीच म्हणालो की अनेक समज, आपल्यासारख्या पत्रकारांचे अनेक समज, अनेक विचारवंतांचे, अनेक आरक्षण अभ्यासकांचे मोठे मोठे जे समज आहेत ना, ते कसे गैरसमज आहेत याचा पर्दाफाश करणारा, वास्तव काय आहे, महाराष्ट्राच्या आपल्या पायाखाली काय जळतंय ते मांडणारा हा अहवाल आहे. आणि परत एक लक्षात घ्या, इथं मोकळेपणानं कौतुक का करावं असं वाटतं न्यायाधीश शुक्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं. त्यांनी कुठेही धार्जिनी भूमिका घेतलेली नाही. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेनच. का मी असं म्हणतोय, का त्या समितीला लगेच त्याने आरक्षण दिलं म्हणून मी प्रमाणपत्र देतोय का? पुढारी न्यूजनं इतर ओबीसी समाज, आदिवासी समाज, धनगर समाज यांच्याप्रमाणे मराठा समाजाच्याही न्याय हक्काच्या लढ्याला साथ दिली आहे, म्हणून मी त्यांचं कौतुक नाही करत आहे. मोठा मुद्दा की का झालाय, शेतकरी आत्महत्या 94% मराठा समाजातल्या का आहेत त्याचंही त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. शेतीचं उत्पन्न कमी झालं, जमिनीचे तुकडे झाले, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी झाले मराठा समाजातील, शेतीची प्रतिष्ठा कमी झाली. यामिनी दुःखानं बोलावं असं वाटतं. अनेकदा आपल्या न्यूजरूममध्ये सुद्धा शेतकरी कुटुंबातील तरुण असतात. मला आठवतं एका चॅनलला मी एका तरुणानं मला सांगितलं, हो सर यांना सांगा ना, मला वाटेल तसं बोलतात. मी अरे सिनियर आहेत, ऐकून घे जरा, काय ऐकण्यात जातं. तो बोला हो त्यांना सांगा. त्याने जरा ताठा दाखवला. मी अरे का असं का बोलतोय? अहो गावाकडे माझी 40 एकर आमच्या कुटुंबाकडे शेती आहे, परंतु शेतकरी कुटुंबातील असल्यानं मला मुलगीही कुणी देत नाही, शेतीकडे कुणी मोठं आहे काहीतरी म्हणून पाहत नाही, म्हणून मी मुंबईत येतोय आणि 15,000 या कंपनीत राबतोय असं त्यानं मला सांगितलं. काय त्यातून मला सांगायचं आहे, शेतीकडे, शेतकऱ्यांकडे एका प्रतिष्ठेच्या भावनेनं पाहिलं जात नाही. हे जे आपण आजवर अनुभवत आलो, सांगत आलो, त्याला या अहवालात युवकांकडे त्याचा परिणाम काय झाला तेही सांगितलं. शेतीची प्रतिष्ठा कमी होणं हे जे मांडलेलं त्यासाठी मांडलेलं आहे यामिनी. हो सर, मला खरं तर शेतीच्या याच प्रश्नावरून आणि तुम्ही जे उदाहरण दिलं त्या सगळ्यावरून तरुणांचे प्रश्न नेमके काय आहेत मराठा समाजामधले आणि या सगळ्याचं निरीक्षण नेमकं काय नोंदवलं गेलंय ते सांगायचं आहे. यामध्ये असं म्हटलं गेलंय की निरक्षरता आणि उच्च शिक्षणाचा अभाव यामुळे मराठा वर्ग ज्या नोकऱ्यांमुळे त्याला समाजामध्ये काही स्थान मिळू शकेल अशा प्रतिष्ठित नोकऱ्यांमध्ये आणि रोजगारामध्ये प्रवेश करू शकलेला नाही, असं वास्तव त्यांनी यामध्ये मांडलेलं आहे. सर खूपच भयानक वास्तव आहे. म्हणजे सहजरित्या मगाशी जे म्हणालो ना मी की शिक्षण सम्राट, साखर सम्राट, सहकार सम्राट यांचे खासदार, यांचे मंत्री, अहो पण सत्ता 150 किंवा 160 कुटुंबाकडे आहे. त्याचा अर्थ ती बाकीच्या 4 कोटींकडे नाही ना. क्षुल्लक वर्ग आहे तो. परंतु एक महत्वाचं काय आहे यातलं की जो वर्ग आहे, मोठा वर्ग, त्यांच्यात तुम्ही जे आता मांडलत ना त्या अहवालातल्या मुद्द्यांच्या आधारे, तोच मुद्दा मी सांगतो. शेतीची प्रतिष्ठा कमी झाल्यानंतर पुढे काय झालं, हातात पैसा नाहीये, जागरण नाहीये, युवकांकडे शैक्षणिक प्रशिक्षणाकडे या समाजात दुर्लक्ष आढळतं. हे मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलंय. मराठा समाजाची त्यामुळे आर्थिक स्थिती भयावह ढासळते आहे. निरक्षरता जास्त आहे, उच्च शिक्षणाचा अभाव दिसतोय, हे सुद्धा या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काय घडलं, प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ज्या नोकऱ्या आहेत तसंच रोजगार, तिथं मराठा समाजाची टक्केवारी ही इतरांपेक्षा कमी असल्याचं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळेच शैक्षणिक झालं जिथं मराठा कमी आहेत, सेवा आणि रोजगार झालं जिथं मराठा कमी आहेत, तिथं न्यायाधीश शुक्रे यांनी खुल्या दिलानं खुल्या प्रवर्गात मोडणाऱ्या मराठा समाजासाठी आरक्षणाची शिफारस केलेली आहे. यामिनी अगदी, म्हणजे ज्या मुद्द्यांवरती आता आपण चर्चा करतोय, शेतीमधला विषय असेल किंवा मग युवकांचा प्रश्न असेल, मग तो नोकरी धंद्यातला असेल किंवा शिक्षणाचा असेल, हे दोन्ही मुद्दे वारंवार मनोज जरांगे पाटील हे बोलताना दिसत आहेत, अधोरेखित करताना दिसत आहेत आणि तेच मुद्दे आपल्याला या अहवालामध्ये सुद्धा दिसत आहेत.
म्हणजे कुणबी नोंदींमधून आरक्षणाची मागणी असेल त्याविषयी ते बोलतात आणि तोच विषय इथे आलेला आहे शेतीचा. त्यासोबतच आम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण हवं ही मागणी मनोज जरांगे आहे, ते मनोज जरांगे करतात आणि त्या एकूणच समाज करतोय. तोच मुद्दा यांनी सुद्धा इथे लिहिलेला आहे. फरक एवढाच आहे, हे जे आरक्षण आहे ते कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून नाहीये. मात्र मगाशी मी का कौतुकास्पद बोललो त्याचं कारण आधी स्पष्ट करतो की उगाचच करायचं म्हणून कौतुक करायचं, स्तुतीसुमनं उधळायची हा आपल्या पुढारी न्यूजचा मुळात स्वभाव नाहीये. जे आहे तसं सांगायचं, जे वास्तव आहे तेच मांडायचं, हेच पुढारी न्यूज आहे. कारण पुढारी न्यूज आवाज जनतेचा आहे. त्यामुळेच का शुक्रे यांनी जे काम केलेलं आहे, न्यायाधीश शुक्रे यांनी, त्यांचं कौतुक करायचं आहे. एक लक्षात घ्या, त्यांनी एकीकडे शिक्षण, सेवा, रोजगार या 3 क्षेत्रात आरक्षणाची 10% आरक्षणाची शिफारस केली आहे. मात्र यामिनी जेव्हा राजकीय आरक्षणाकडे ते येतात तेव्हा ते काय सांगतात? ते सांगतात, एक लक्षात घ्या, राजकीय क्षेत्रात टक्केवारीचा विचार केला. मगाशी पण तुम्ही शब्द वापरलेत ते की लोकसंख्येचा एकूण लोकसंख्येचा टक्केवारीचा विचार करता मराठा समाजाचे जे प्रमाण आहे समाजातलं त्याची तुलना केली तर रोजगार, शिक्षण, सेवा या 3 क्षेत्रात मराठा समाजाला तसं नाही आहे ना. राजकारणात मात्र आहे. त्यामुळे राजकारणात या समितीनं सांगितलंय, या अहवालात नमूद करण्यात आलंय की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही. हेच मी न्यायबुद्धी म्हणतो. ही न्यायबुद्धी आहे या मागासवर्ग आयोगाची की त्यांनी जिथं द्यायचं तिथं द्या, जिथं नाही द्यायचं तिथं नका देऊ, असंही स्पष्टपणे बजावलेलं आहे यामिनी. अगदी एकूणच या सगळ्या विषयी बोललो, त्यामुळे मराठा समाज हा आरक्षणासाठी पात्र आहे असं सुद्धा हा अहवाल म्हणतोय. बरोबर आहे, त्याची कारणं सुद्धा आहे. एक लक्षात घ्या, एकूण मगाशी म्हणालो तसं अपर्याप्त एक आपल्या आपल्या देशाच्या संविधानामध्ये 15व्या अनुच्छेदानं मागासवर्ग आयोगाला, राज्य सरकारांना एक अधिकार दिलेले आहेत की जिथं पर्याप्त प्रतिनिधित्व नाही तिथं त्या समाज घटकाला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, असं संविधानाचा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, ज्यात काळानुरूप काही वेळा बदल होत आलेले आहेत, त्या संविधानाच्या 16व्या परिच्छेदानुसार जे तत्व मांडलेलं आहे पर्याप्त प्रतिनिधित्वाचं, त्यानं हे दिलेलं आणि 15व्या अनुच्छेदानं अधिकार दिलेले आहेत. त्याचा वापर करून अधिकारानुसार जागांची टक्केवारी दिली पाहिजे, मराठा समाजाला तेवढी टक्केवारी दिली पाहिजे, यासाठी त्यांनी 10% आरक्षणाची शिफारस केलेली आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही केलात. यात एक महत्त्वाचा भाग कोणता आहे की रोजगार, सेवा, शिक्षणाच्या संधीत अपर्याप्त प्रतिनिधित्व असल्यामुळे काय घडलंय, महाराष्ट्रातल्या समाजातल्या एकूण समाजातल्या सर्वात मोठा घटक असणारा मराठा समाज, त्यातला मोठा भाग हा रोजगार, सेवा, शिक्षणाच्या संधीत अपर्याप्त प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे मागे पडला आहे. हे महत्त्वाचं निरीक्षण आहे. अपर्याप्त प्रतिनिधित्व जर असेल तर संविधानाचं 15वा आणि 16वा जे परिच्छेद आहेत ते सांगतात की अधिकार वापरा आणि न्यायबुद्धीनं तुम्ही योग्य पर्याप्त प्रतिनिधित्व त्या समाज घटकाला द्या, त्यानुसार यात शिफारस झालेली आहे. त्यामुळे हे जे आरक्षण आहे ते या अहवालानुसार मी सांगतोय, सरकारनं विधेयकाचं जे मसुदा तयार केलाय त्यानुसार मी हे सांगतो आहे की त्यांनी जे लिहिलंय त्यानुसार मराठा समाजाला अपर्याप्त प्रतिनिधित्व शिक्षण, रोजगार, सेवा या 3 बाबतीत असल्यामुळे, 3 क्षेत्रात असल्यामुळे त्यांना 10% आरक्षण दिलं पाहिजे, असं सुद्धा न्यायाधीश शुक्रे यांनी नमूद केल्याचं या विधेयकाच्या मसुद्यात सांगण्यात आलेलं आहे. अगदी सर, आणखी एक मुद्दा, जसं तुम्ही आता म्हणालात त्याच पद्धतीने की राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण देण्याची गरज नाही आहे, मात्र शैक्षणिक, सार्वजनिक नोकऱ्या या क्षेत्रामधील आरक्षणासाठी केवळ दुर्बल मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करण्याची शिफारस करणं आयोगाला आवश्यक ठरताना दिसतंय असं यामध्ये म्हटलं गेलं. याचा नेमका काय अर्थ काढायचा? कारण स्वतंत्र प्रवर्गामधून म्हणजेच खुल्या प्रवर्गामधून यांना आरक्षण जर दिलं तर ही मागणी मनोज जरांगे करताना दिसत नाहीयेत. नाही, त्याचं कारण असं आहे ना की मनोज जरांगे किंवा आपल्याकडे योगेश केदार असतात, ज्यांनी अगदी ते गोंडपाट घालून ते धाराशिव पासून मुंबईपर्यंत चालत आलेले. हो,
त्यांनी खरं तर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा लावून धरला योगेश केदार यांनी. मनोज जरांगे त्यात मागणीवर का पुढे गेले थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे आपण. 2013 मी 10 वर्ष मागे जातो. 2013ला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. नारायण राणे समिती नेमली गेली. आता ते भाजपात आहेत, त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. मध्ये ते आणखी एका पक्षातून स्वाभिमानमधून तिकडे गेले. त्यांनी तिकडे गेल्यावर सुद्धा जी भूमिका ठेवली ती तीच आहे की मराठा म्हणून आरक्षण. त्यावेळी मराठा म्हणून त्यांनी आरक्षण दिलेलं. काय झालं? नाही टिकलं. योग्य ती कायदेशीर सर्व पाळलं गेलं नव्हतं असं त्यावर आरोप झाला. त्यावर तसं झालं. न्यायालयात टिकलं नाही. पुढे काय घडलं? फडणवीस सरकार आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड समिती नेमली. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर खूप चांगले मुद्दे काढले. त्यांच्या पद्धतीचं काही सर्वेक्षण केलं. त्यातून पुढे काय झालं? उच्च न्यायालयानं ते योग्य ठरवलं. 16% 12 आणि 13% केलं. पण आरक्षण कायम ठेवलं. त्यांचं म्हणणं होतं योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथं मात्र ते टिकू शकलं नाही. अर्थात त्यावेळेचा एक घोळ असाही सांगितला जातो यामिनी की मुळात त्यावेळी केंद्र सरकारनं राज्य सरकारांचं मागासवर्ग जाहीर करण्याचं अधिकार काढून आपल्याकडे केंद्र सूचित घेतलेले ते पुन्हा आता मधल्या काळात आलेले आहेत. त्यामुळे आताच्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष असणाऱ्या न्यायाधीश शुक्रे यांच्या समितीनं हा जो अहवाल तयार केलेला आहे त्यात साधक बाधक खूप विचार झालेला आहे. हे 3 अनुभव का सांगितले मी? किंवा ज्यांच्याकडे आलेलं गेलं त्यांना कसा विश्वास बसेल हो सरकारवर? स्वाभाविकच तो समाज असं मानायला लागला, मराठा समाज, की सरकार कुणाचंही असो, ते काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं 14 आधी, 14 नंतर भाजपा शिवसेनेचं आलं. सरकार कोणतंही येवो, तुम्ही आठवा 12 आपल्याकडे सकाळी 9 ते 10 मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील लाईव्हला होते. काय म्हटलं हो त्यांनी तुम्हाला? तुम्ही प्रश्न विचारलात ना की तुमचा विश्वास नाही राहिला का? काय बोलले ते? त्यांनी म्हटलं की माझा सरकार कोणतंही असो मराठा समाजाला गृहीत धरतात, आम्हाला आमच्या हक्काचं दिलं जात नाही. हे त्यांनी का म्हटलं? आणि त्यांनी असंही म्हटलं की गेल्या 40-42 वर्षांपासून आरक्षणाची ही जी काही प्रोसेस सुरू आहे एकाही सरकारची नियत चांगली नव्हती आणि त्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाहीये इतक्या वर्षात. खूप मोठा शब्द आहे नियत हा. कारण आता शुक्रे समितीनं जी निरीक्षणं नोंदवली, ज्या पद्धतीनं योग्य ते निकष पाळत असं दावा आहे. अजून आपल्याला पुढे यावर मी आत्ताच बोलणार नाही. म्हणजे तुमच्या मागे जो बीजी आहे किंवा आपण जे दाखवतोय त्यावर काय म्हटलंय आपण की आरक्षणाचा कायदा विशेष अधिवेशन नाहीये, मात्र खरोखर ते सुरक्षित असणार का हा आताही मला प्रश्न आहे. कारण अजून त्यावर खूप काही घडायचे. आपल्याला प्रत्यक्षात काय विधेयक मंजूर होतं, त्यात काय सुधारणा सुचवल्या जातात. कारण यातले महत्वाचे मुद्दे धीरज देशमुख आमदार लातूरचे आज ते अधिवेशनात आले. टोपीवर लिहिलेलं होतं 1 मराठा लाख मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. मागच्या त्यांच्या जॅकेटवर मागच्या बाजूला लिहिलेलं होतं की मराठा समाजाला सुरक्षित आरक्षण मिळालंच पाहिजे. हा आवाज केवळ लातूर मतदारसंघातील मराठा मतदारांचा नव्हता यामिनी, हा प्रत्येक मराठा समाजातील आणि त्यांना यावेळी या आरक्षण लढ्यात साथ देणाऱ्या त्या प्रत्येक समाज घटकाचा आहे. म्हणजे यावेळी आपण पाहिलं आंबेडकरी समाजातील सुद्धा मोठा वर्ग, आंबेडकरी चळवळीतील अनेक माझे मित्र, अनेक नेते खुल्या दिलानं या आरक्षणासाठी मराठा समाजासोबत आले. गावबंदीमध्ये जे ठराव झालेत ग्रामपंचायतींचे की नेत्यांना येऊ नका, त्या ठराव करणाऱ्यांमध्ये जिथं आंबेडकरी चळवळीतील समाज सरपंच आहेत ती गावं सुद्धा होती. आपण मध्यंतरी संदीप कांबळे आपल्याकडे लाईव्हला होते, त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की होय आम्ही सोबत आहोत मराठा समाजाच्या. हे असं घडत असताना एक धोका जो व्यक्त होतो तो हाच आहे की आतापर्यंतचा अनुभव असा आहे, इंदिरा साहनी प्रकरण 50% वर आरक्षण द्यायचं नाही जर असाधारण परिस्थिती नसेल तर. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे म्हणाले की नियत कुणाचीच नव्हती, कुणालाच आरक्षण, कारण इंदिरा साहनी प्रकरणाच्या आधी सुद्धा सरकार होती. आपल्या अण्णासाहेब पाटलांनी माथाडी कामगारांचे खरं तर ते युगपुरुष म्हणावे लागतील, त्यांनी आत्मबलिदान दिलं. नवा नाही आहे मुद्दा हा, सातत्यानं मागितलं गेलं, परंतु आरक्षण दिलं पाहिजे असं वाटलं नाही. जसं नारायण राणे आता म्हणतात, इतर काही मराठा नेते म्हणतात की आम्हाला यातून नको त्यातून नको, आम्ही 96 कोळी, तसं त्यावेळी सुद्धा काहींचा बाणा होता. परंतु त्यावेळी जे घडलं नाही ते पुढच्या टप्प्यात जेव्हा घडलं तेव्हा कायद्याच्या निकषात, संविधानाच्या निकषात बसणारं नसावं
इंदिरासानी प्रकरणामुळे जी भीती निर्माण झाली त्याचे निकष पाळले गेले नाहीत, ती भीती संपवणारे. आता मात्र न्यायाधीश शुक्रे यांच्या या अहवालावर बेतलेल्या विधेयकाच्या मसुद्यात वारंवार तो उल्लेख झालेला एक महत्त्वाचं सांगतो. अगदी सर. यातलं आयोगानं त्यांनी म्हटलं, आयोगानं देशाच्या विविध भागांमधील प्रचलित आरक्षणाची प्रकरणं उदाहरणं तपासली तर अनेक राज्यांनी आरक्षणाची 50% मर्यादा वाढवलेली आहे. का तसं केलं? बिहारचं त्यांनी म्हटलंय, त्यांनी म्हटलेलं आहे की त्यांनी त्यासाठी 2023 मध्ये रिक्त पदे सेवा यामधील आरक्षण सुधारणा अधिनियम तयार केला. तामिळनाडू 69% 50%ची मर्यादा ओलांडून 69% 19%. फक्त इथं नम्रतेनं सुचवू इच्छितो की हे 69% आरक्षण त्यांनी संविधानात सुरक्षित करून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीनं त्यांनी इतर काही राज्यांची उदाहरणं देत म्हटलंय की अनन्यसाधारण विभिन्न परिस्थिती व स्थिती अस्तित्वात असेल तर 50%ची आरक्षण मर्यादा वाढवली जाऊ शकते. 50%पेक्षा अधिक असलेलं असं आरक्षण भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 खालील वाजवीपणाच्या समजण्यायोग्य विभिन्नतेच्या कसोटीशी तर्कसंगत ठरेल. बरोबर सर. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात तशा वेगवेगळे मुद्दे यामध्ये नमूद केलेले आहेत. अगदी काही वेळामध्ये याच विधेयकावरती चर्चा होणार आहे. तुम्ही सखोलपणे विश्लेषण केलं यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.